पुंडलिक वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम गोपाल कृष्ण भगवान की जय। मौली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगतगुरु तुकाराम महाराज की जय। तुकाराम तुकाराम नाम घेता कापे यम। धन्य तुकोबा समर्थ जेने केला हा पुरुषार्थ। जळी दगडासहित वह्या तारियेल्या जैशा लाह्या। धन्य तुकोबा समर्थ जेने केला हा पुरुषार्थ। मने रामेश्वर भट्ट द्विजा, मने रामेश्वर भट्ट द्विजा, तुका विष्णू नाही दुजा। धन्य तुकोबा समर्थ जेने केला हा पुरुषार्थ। प्रस्तुत कीर्तनरूपी सभेसाठी निवडलेला अभंग श्री संत रामेश्वर भट्ट यांचा चार चरणाचा आणि जगद्गुरु तुकोबाराय यांचा महिमा वर्णन करणारा अभंग आहे। रामेश्वर भट्ट म्हणतात, तुकाराम तुकाराम नाम घेता कापे यम। तुकाराम तुकाराम नाम घेता कापे यम। श्री संत रामेश्वर भट्ट म्हणतात की तुकाराम महाराजाचं नुसतं नाव जर ऐकलं तर यम थरथर कापतो। यम थरथर कापतो। हे कोण बोलतंय? रामेश्वर भट्ट बोलतायत। ते तुकाराम महाराजाबद्दल। वैर्यानं आपली स्तुती करावी, दुश्मनानं आपली स्तुती करावी, ती स्तुती खरी असते। मित्र किंवा जवळचे स्तुती करतील यात काय नवल आहे? बाप मुलाची करतो, मुलगा बापाची करतो, नवरा बायकोची स्तुती करतो, बायको नवऱ्याची करते, गणगोत जवळचे मित्र वगैरे वगैरे जे आपल्या फेवरमध्ये आहेत आपली स्तुती करतात, यात काय नवल आहे? दुश्मनानं आपली स्तुती करावी, वैर्यानं आपली स्तुती करावी, यात खरं नवल आहे। रामेश्वर भट्ट हे तुकोबारायचे कट्टर वैरी होते। मंबाजी स्वामी आणि रामेश्वर भट्ट हे तुकोबारायचे कट्टर वैरी। आणि ज्या रामेश्वर भट्टाचं तुकोबाराय बरोबर वैर, ते रामेश्वर भट्ट म्हणतात, तुकाराम तुकाराम नाम घेता कापे यम। एखादा दुश्मन, एखादा वैरी जर आपली स्तुती करत असेल, आपला महिमा गात असेल, तर तो महिमा 100% सत्य असतो। का बरं? ज्या रामेश्वर भट्टानं आयुष्यभर दुश्मनी केली तुकोबारायबद्दल, तुकोबारायनं सळो की पळो करून सोडलं। रामेश्वर भट्ट आणि मंबाजी बुवा यांनी तुकोबारायनं फक्त त्रासच दिला असं नाही, तुकोबारायचा छळ केला। त्रासापेक्षा छळ फार मोठा असतो। सासूनं सुनाला त्रास देणं हे थोडं अलीकडचं आहे, पण सासूनं सुनाला छळणं हे फार मोठं आहे। सासूनं सुनाला त्रास देणं हे छोटं आहे, पण सासूनं सुनाला छळणं हे फार मोठं असतं। छळ फार बेकार असतो। तुम्ही ज्याचा छळ करता त्याच्या पाठीमागे हातपाय धुवून लागता, त्याला जगूच देत नाही।
असाच पराकोटीचा छळ रामेश्वर भट्ट आणि अंबाजीभावांनी केला तुकोबारायांचा. एवढा छळ रामेश्वर भट्टांनी केलाय तुकोबारायाचा, तरी ते रामेश्वर भट्ट म्हणतायत तुकाराम तुकाराम नाम घेता कापेयम. वैऱ्याच्या तोंडातून आपल्याबद्दल गौरवाचे शब्द निघावेत, स्तुतीपर शब्द निघावेत, वैऱ्याने आपला महिमा गावा, यात आपला खरा मोठेपणा असतो. असं काय घडलं बरं? काय कायापालट झाली रामेश्वर भट्टाच्या जीवनात की ज्याने आयुष्यभर तुकोबाराबरोबर वैर केलं आणि अचानक रामेश्वर भट्ट बदलले आणि तुकोबारायाचं गुणगान गाऊ लागले. आणि ते बी साधं गुणगान नाही, तुकाराम तुकाराम नाम घेता कापेयम, डायरेक्ट यमच. सारा जग यमाला घाबरतं, पण तो यम तुकाराम महाराजांचं नाव ऐकलं की चळचळ कापतो. नाम घेता कापेयम, काय तुकाराम तुकाराम नाम घेता कापेयम. साऱ्या जगाला यम घाबरतो, पण यम तुकाराम महाराजांच्या नावाला घाबरतो. इतकी मोठी स्तुती रामेश्वर भट्टाकडून तुकोबारायाची. वैऱ्याने आपली स्तुती करावी, दुश्मनानं आपली स्तुती करावी, असं काय घडलं? असे उद्गार रामेश्वर भट्टाच्या मुखातून का निघतायत? रामेश्वर भट्टांनी अनेक अनेक चमत्कार पाहिले तुकोबाराच्या जीवनात, आणि त्यांना पटलं की तुकोबारा हे संत आहेत, तुकोबारा हे साक्षात पांडुरंग आहेत. आणि मग रामेश्वर भट्टाच्या मुखातून अभंगाच्या पहिल्या चरणात उद्गार निघतात, काय तुकाराम तुकाराम नाम घेता कापेयम, तुकाराम तुकाराम नाम घेता कापेयम. एकदा रामेश्वर भट्ट तो अनगडशहा त्याची एक विहीर होती आणि रामेश्वर भट्ट त्या अनगडशहाच्या विहिरीत पोहत होते. त्या विहिरीचं पाणी तो त्याच्या नमाजाला, शुभ कार्याला वापरत होता. तो कुणालाही त्या विहिरीचं पाणी घेऊ देत नव्हता, शिव देत नव्हता विहिरीला. अवलिया होता, फकीर होता, सिद्ध पुरुष होता अनगडशहा. पण एक दिवशी रामेश्वर भट्ट त्या विहिरीत पोहत होते आणि ते दृश्य अनगडशहानं पाहिलं. काही बोलले नाही अनगडशहा, वरून शाप दिला नुसता. पोह म्हणले, असाच पोह, पण विहिरीच्या बाहेर निघला की तुझ्या अंगाचा दाह होईल म्हणले, चटणी लावल्यासारखी आग होईल म्हणले तुझ्या अंगाची, पोह म्हणले कवार पोहायचं. शाप दिला, निघून गेला. रामेश्वर भट्ट विहिरीच्या बाहेर आले तर सुटली ना अंगाची आग, नुसता अंगाचा दाह. लुळू लागला माणूस, गडगड गडगड अंगाची दाह. आग्या ती वनस्पती असते, आग्या अंगाला घोळसल्यावर कशी आग होते, तसं अंगाचा दाह, अंगाची आग व्हायला लागली. परेशान झाले रामेश्वर भट्ट. आळंदीला ज्ञानोबरायाकडे गेले आणि ज्ञानोबरायाच्या समाधीवर लुळू लागले रामेश्वर भट्ट. माऊली मला यातून वाचवा, ज्ञानोबराय मला यातून वाचवा. रामेश्वर भट्टांनी ज्ञानोबरायाचा धावा सुरू केला. ज्ञानोबरायांनी स्वप्नात जाऊन रामेश्वर भट्टांना दृष्टांत दिला आणि माऊली म्हणाले, रामेश्वर भट्ट माझ्याकडे येऊ नका, देवला एक साधू आहेत तुकाराम महाराज म्हणून, त्यांच्याकडे जा, त्यांची शरणागती करा, तुमचा दाह कमी होईल. आता पंचायत आली. तुकोबारायाचे तर कट्टर वैरी हे रामेश्वर भट्ट, आणि वैऱ्याच्या बाहेर लोळायचं. पण अंगाची आगच इतकी होत होती, नाविलाज होता. गेले रामेश्वर भट्ट. तुकोबारायाच्या चरणावर मस्तक ठेवले रामेश्वर भट्टांनी, आणि तुकोबारायांनी मस्तकावर हात ठेवलाय आणि दंडाला धरून उठवलं. तुकोबारायाचा स्पर्श झाला रामेश्वर भट्टाला. एका क्षणात रामेश्वर भट्टाच्या अंगाचा दाह थांबला, अंगाची आग थांबली. रामेश्वर भट्टाची झाक निघून गेली, झाक निघून गेली. अरे बापरे म्हणले.
तुकोबराय कोणी साधारण व्यक्ती नाही, हा सिद्ध पुरुष आहे, हा साक्षात पांडुरंग आहे, हा साक्षात महाविष्णू आहे, खात्री पटली. आणि मग मुखातून उद्गार निघतायत, तुकाराम तुकाराम नाम घेता का पेयम, तुकाराम तुकाराम नाम घेता का पेयम. हेच रामेश्वर भट तुकोबारायांचे पटशिष्य झाले, तुकोबारायांचे टाळकरी झाले. तुकोबारायांनी रामेश्वर भट्टाला पोटाला लावलं, आपलंसं केलं. रामेश्वर भट्टानं असंख्य अपकार केले तुकोबारायाला, पण तुकोबाराय मागची घाण उपसत बसले नाही. सढळ हातानं माफ केलं रामेश्वर भट्टाला. आणि सतत अपकार करणाऱ्या रामेश्वर भट्टावर तुकोबारायांनी उपकारच केला. या रामेश्वर भट्टाला आपल्या एवढा संत बनवला. आपणासारखे करीती तात्काळ, नाही काळवेळ तया लागे. रामेश्वर भट्टाला एवढं मोठं बनवलं की रामेश्वर भट्टाला त्यांनी तुकोबारायांनी आपल्या एवढा संत बनवला. आणि रामेश्वर भट तुकोबारायाचे दास बनलेत, पटशिष्य बनलेत. हा महिमा असतो संतांचा. अपकार करणाऱ्यावर जो उपकार करतो तो संत असतो. आमच्यावर जर कोणी आयुष्यभर अपकार केले आणि प्रसंग आला आणि तो आम्हाला काही मागायला आला किंवा त्याला काही हवंय आमच्याकडून, आम्ही मागचं गबाळ उपसून काढू. भडव्यात तूचेस का, मला त्रास देणारा, असं बोलणारा, माझ्याशी वाईट वागणारा, माझं वाईट चिंतिणारा, भडव्यात तूचेस का, 10 शिव्या घालून हाकलून देऊ. उपकार तर सोडा, 10 शिव्या घालू हाकलून देऊ. हा साधारण जीव आहे. संत असं करत नाहीत. अपकार करणाऱ्यावर उपकार करतात. अपकार करणाऱ्यावर उपकार करतो तो संत असतो. एकदा एक साधू नदीमध्ये स्नान करतोय. पावसाळ्याचे दिवस, नदीची धार चांगली तेज होती, मांड्या इतकं पाणी. साधू स्नान करतोय, बाजूला 4-2 गावकरी स्नान करतायत. आणि त्या पाण्याच्या प्रवाहात एक विंचू वाहत चालला होता. साधूची नजर त्या विंचवावर पडली. साधू धावला आणि साधूनी तो विंचू पाण्यासहित ओंजळीत घेतला. आता जात विंचवाचीच, त्याला नांगी मारणं माहीत, त्याने दिला ठोका ठेवून. साधूच्या हाताला नांगी मारली की हाताला मुंग्या आल्या, विंचू पाण्यात पडला. साधू पुन्हा धावला, पुन्हा विंचू ओंजळीत पाण्यासहित घेतला आणि काठावर चालला सोडायला. विंचवानं पुन्हा नांगी मारली, पुन्हा विंचू पाण्यात पडला. साधू पुन्हा धावला, पाण्यासहित ओंजळीत घेतला, विंचवानी पुन्हा नांगी मारली, विंचू पाण्यात पडला. बाजूला पोहणारे लोक म्हणले, साधू महाराज तुम्ही काय वेडे आहेत का? अहो ते नांग्या मारते, तुमच्या अंगाचा दाह व्हायला जाऊ द्या ना म्हणले, म्हणून त्याला मरू द्या. साधूने फार गोड उत्तर दिलं. म्हणले बाबांनो, चावणं हा विंचवाचा स्वभाव, चावणं हा विंचवाचा स्वभाव आणि उपकार करणं हा माझा स्वभाव. साधूने जर उपकार करायचा सोडून दिला तर तो साधू कसला? तुका म्हणे आता उरलो उपकारापुरता. तुका म्हणे आता उरलो उपकारापुरता. हा तुका जे उरलाय तो फक्त जगावर उपकार करण्यासाठी, बाकी काही उद्देश नाही. जगानं अपकार करत राहावं, साधूने त्याच्यावर उपकार करतच राहावा. नाना प्रकारचे अपकार केलेत रामेश्वर भट्टांनी आणि मंबाजीने, तुकोबारायानं नाना प्रकारचे अपकार. सळो की पळो केलंय, छळ केलाय तुकोबारायाचा रामेश्वर भट्टांनी. पण ज्यावेळेस हा रामेश्वर भट्ट शरण येतो, तुकोबारायाच्या पायाला लोळतो, तुकोबाराय म्हणतात, शास्त्रीजी उठा, असं नका करू, उठा, आपण मोठे आहात, विद्वान आहात, उठा, पंडित आहात, वेदविद आहात, उठा. मस्तकावर हात ठेवला, तुकोबारायाचा स्पर्श झाला की रामेश्वर भट्टाच्या अंगाचा दाह थांबला. दाह थांबला. बेचैन होता रामेश्वर भट्ट, नुसती चटणी लावल्यासारखी आग. तुकोबारायाच्या नुसत्या स्पर्शानं दाह थांबला, आग थांबली. रामेश्वर भट्टाची झाग गेलीये आणि एका क्षणात तुकोबारायाचं दास्यत्व स्वीकारलंय
रामेश्वर भट्ट तुकोबाराचे दास झाले, शिष्य झाले, टाळकरी झालेत. आणि मग मुखातून उद्गार निघतायत, तुकाराम तुकाराम नाम घेता का पेयम. तुकाराम तुकाराम नाम घेता का पेयम. हे रामेश्वर भट्ट बोलतायत, ज्यांनी आयुष्यभर वैर केले तुकोबारायाशी. आणि वैरी जेव्हा आपलं गुणगान गातो तेव्हाच आपण खरेच मोठे असतो, खरे मोठे असतो. अहो, मित्रांनी गुणगान गावं, घरच्यांनी गुणगान गावं, यात काय नवल आहे. दुश्मनानं, वैऱ्यानं आपलं गुणगान गावं, आपण खरे मोठे आहेत. रामेश्वर भट्ट वैरी आहेत तुकोबारायाचे, पण ज्यावेळेस ते म्हणतायत तुकाराम तुकाराम नाम घेता का पेयम, यात तुकोबारायांचं मोठेपण आहे, तुकोबारायाचं मोठेपण आहे. तुकोबारायाचं नाव ऐकलं की यम चळचळ कापतो, यम कापतो, थरथर कापतो तुकोबारायाच्या नावाने. का बरं? पहिलं कारण तुकोबाराय हे साक्षात राम आहेत, साक्षात पांडुरंग आहेत, साक्षात महाविष्णू आहेत. तुकोबारायाचं जे नाव आहे तुकाराम, हा शब्द तुम्ही फोडा. तुका अधिक राम बरोबर तुकाराम. तुका म्हणजे जो तुकलाय, कुणासोबत? तर रामासोबत. जो रामासोबत तुकलाय तो तुकाराम. जो रामासोबत तुकलाय तो तुकाराम. राम कोण आहे? परब्रह्म आहे. अर्थात जो परब्रह्मासोबत तुकल्या जातो, रामासोबत तुकल्या जातो, तो तुकाराम. आणि म्हणून तुकिता तुलनेशी ब्रह्म तुकाशी आले, म्हणून रामेश्वरी चरणी मस्तक ठेविले. तुकिता तुलनेशी ब्रह्म तुकाशी आले. हे परब्रह्म एका पारड्यात आणि तुकोबारा एका पारड्यात, काटा सेंटरला. तुकोबाराय परब्रह्माबरोबर तुकल्या गेले, रामाबरोबर तुकल्या गेले, म्हणून ते तुकाराम आहेत. तुकाराम रामाबरोबर तुकल्या गेला म्हणून तो तुकाराम. आणि जो रामाबरोबर परब्रह्माबरोबर तुकल्या जातो तो महाविष्णू असतो, तो पांडुरंग असतो, तो देव असतो. आणि तुकोबाराय महाविष्णू आहेत, देव आहेत. तर यम फक्त आणि फक्त देवाच्या नावाला घाबरतो, बाकी कुणालाही नाही. सारं जग यमाला घाबरतं, पण यम देवाच्या नावाला घाबरतो, देवाच्या नावाला घाबरतो. आणि मग ज्ञानोबा लिहित आहेत की दड 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 दुडू 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 पळ सुटला कळी काळा. दड 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 दुडू 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 पळ सुटला कळी काळा. भगवंताचं नुसतं नाव ऐकलं की काळ कसा पडतो, पळून जातो. कसा? दड 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 दुडू 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 दुडू. मस्त शब्द वापरले ज्ञानोबारायांनी. धूम नाही ठोकीत, धूम ठोकीत नाही, धूम ठोकणं वेगळं आणि दडदड दुडदुड वेगळं. ही धुडकी चाल आहे. तांग्याला बैल उपटले, ती जोरात चाल झाली, पण एक धुडकी चाल. पायी चालायचं नाही आणि पळायचं नाही फार जोरात, मधली चाल असते धुडकी चाल. टक 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 तसा काळ पळतो. टक 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 टक. कुणाचं? पांडुरंगाचं नाव ऐकलं की दड 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 दुडू 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 पळ सुटला कळी काळा. सारा जग यमाला घाबरतं, पण यम पांडुरंगाच्या नावाला घाबरतो. ज्ञानदेवा मंत्र हरिनामाचे शस्त्र, यमे कुळगोत्र वर्जिले. हरिनाम हा बाण आहे, हे एक शस्त्र आहे. ज्ञानदेवा मंत्र हरिनामाचे शस्त्र. रामकृष्ण हरी हा मंत्र आहे, रामकृष्ण हरी हे शस्त्र आहे. हा एक बाण आहे. आणि ज्याच्या हातात हरिनामाचं शस्त्र आहे, हरिनामाचा बाण आहे, हरिनामाचा मंत्र आहे, यम त्याचं कुळ गोत्र. नुसतं नामधारकाचं घरच नाही, त्याचं सगळं गोत्र.
गणगोताचंही घर वर्ज्य करतो. नामधारकाला न्यायला यम येत नाही. तुम्ही ज्याचा नाम जप करता ती देवता तुम्हाला न्यायला येते. तुम्ही पांडुरंगाचा नाम जप करत असाल तर पांडुरंग येईल, महादेवाचं करत असाल तर महादेव येईल. त्या लोकाला तुम्हाला जायला मिळतं. आणि म्हणून यमाने आपल्या किंकराला जवळ घेतलंय आणि यम किंकरांना सांगतोय कानात हळूच, यमधर्म सांगे दूता, तुम्हा नाही ते सत्ता, जेत होय हरिकथा सदा घोष नामाचा. बाबानो, जिथं हरिकथा आहे, हरिनामाचा जय घोष आहे, तिथं जाऊ नका. तिथं जायला तुम्हाला सत्ता नाहीये. मी स्वतः हरिनामाला घाबरतो. तो तुमची काय कथा आहे म्हणले किंकरो, हरिकथेत हरिनामाजवळ जाऊ नका. नका जाऊ तया गावा, नामधारकाच्या शिवा, सुदर्शन यावा घरटी फिरे भोवती. जो नित्यनामधारक आहे त्याचं गाव तो सोडा, शिवावरही जाऊ नका. का तर शिवावर सुदर्शन चक्र गिरट्या घालतंय, ते तुमचं मुंडकं उडील. नित्यनामधारकाच्या गावाला शिवाला जाऊ नका. स्वतः भगवंत चक्रगदा घेऊन हाती, चक्रगदा घेऊन हरी उभा असे त्यांचे द्वारी. लक्ष्मी कामारी रिद्धी सिद्धी सहित. भगवंत हातात चक्र घेऊन, गदा घेऊन त्या नामधारकाच्या दारात उभा असतो. लक्ष्मी कामारी असते, दासी असते नामधारकाच्या घरात, रिद्धी सिद्धी चाकर असतात. इतके मोठे नामधारक. आणि मग तुकोबराय शेवटी म्हणतात, ते बळिया शिरोमणी हरिभक्त ये मेदिनी, तुका म्हणे कानी यम सांगे दूतांचे. या पृथ्वीवर सगळ्यात मोठं जर कोण असेल, बळियात बळिया, बळियांचा शिरोमणी कोण असेल तर ते हरिभक्त आहेत, ते संत आहेत. आणि हेच तुकोबर आहे की ज्यांच्या मुखात निरंतर अहोरात्र नित्य विठ्ठलाचं नाम होतं. आणि ज्याच्या मुखात नित्य विठ्ठलाचं नाम असतं, फक्त त्यालाच यम घाबरतो, त्याच्या नावानं थरथर कापतो. आणि तुकोबरायाच्या मुखात नित्य नाम होतं भगवंताचं, नित्य नाम विठ्ठलाचं. आणि म्हणून हा यम तुकोबरायाचं नाव ऐकलं की थरथर कापतो. तुकाराम तुकाराम नाम घेता कापे यम, तुकाराम तुकाराम नाम घेता कापे यम. जो काळाला खातो तो संत असतो, आणि काळ ज्याला खातो तो साधारण जीव असतो, तुमच्या आमच्यासारखा. तुकोबराय, ज्ञानोबराय सारखे महासंत काळाला खातात. का? तर तुकोबराय, ज्ञानोबराय हे साक्षात पांडुरंग आहेत, साक्षात महाविष्णू आहेत. आणि काळ घाबरतो तो फक्त महाविष्णूला आणि महाविष्णूच्या नामाला. आणि ज्ञानोबराय, तुकोबराय महाविष्णूच आहेत. की म्हणा कोणताही संत महाविष्णू आहे. देवते संत निमित्त त्या प्रतिमा. संत ते प्रत्यक्ष पुरुषोत्तम, ते चालते बोलते परब्रह्म. आणि म्हणून काळ साऱ्या जगाला घाबरवतो, पण काळ स्वतः हरिनामाला घाबरतो. ही मौज आहे. आणि म्हणून काळाला जो खातो तो संत असतो, आणि काळ ज्याला खातो तो साधारण जीव असतो. तुकोबराय साक्षात पांडुरंग आहेत, संत आहेत, मुखामध्ये नित्य विठ्ठलाचं नाम आहे. म्हणून काळ तुकोबरायाचं नाव ऐकलं की थरथर कापतो, थरथर कापतो. तुकाराम तुकाराम नाम घेता कापे यम. काय ताकद आहे तुकोबरायाची बघा. जगा काळ खाय, आम्ही माथा दिला पाय. तुमची आमची ताकद आहे का यमाबद्दल असं बोलायची? तुकोबराय यमाला बोलतायत, जगा काळ खाय, आम्ही माथा दिला पाय.
तुका म्हणे आता आम्ही मुक्तीचे माथा. एक पाय यमाच्या टाळक्यावर द्यायचा आणि दुसरा पाय वैकुंठात द्यायचा आणि मुक्ती हासिल करायची. तो संत असतो, तो महात्मा असतो. आणि याच कुटीतले तुकोबारा, एक पाय तुकोबाराचा यमाच्या टाळक्यावर आहे आणि दुसरा पाय वैकुंठात आहे. का? तर तुकोबाराय साक्षात वैकुंठ नायक महाविष्णू आहेत. आणि म्हणून तुकोबारायच्या नावाला यम घाबरतो, थरथर कापतो. तुकाराम तुकाराम नाम घेता कापे यम. तुकोबारायच्या मुखात नित्य हरिनाम होतं, नित्य हरिनाम. आणि ज्याच्या मुखात नित्य हरिनाम असतं त्याला यम घाबरतो, यम थरथर कापतो. उलट यम वाट पाहतो. तुकोबारायासारखे, ज्ञानोबारायासारखे संत अवतार कार्य उरकून ज्यावेळेस वैकुंठाला परत जात असतात त्यावेळेस यमधर्म वाट पाहतो. यमधर्म वाट पाहे निरंतर. यमधर्म वाट पाहतो की या संतांनी माझ्या यमलोकात यावं, मला दर्शन द्यावं, माझाही उद्धार करावा आणि मग वैकुंठलोकी जावं. म्हणून यमधर्म या संतांची वाट पाहतो. यमधर्म वाट पाहे निरंतर. हा महिमा आहे संतांचा. आणि म्हणून रामेश्वर भट्टाने आयुष्यभर तुकोबारायांचा छळ केला, आयुष्यभर छळ केला, नको नको ते त्रास दिला. पण ज्यावेळेस तुकोबारायचं सामर्थ्य पाहिलं त्यावेळेस रामेश्वर भट्टाची झाग जाते आणि मग मुखातून उद्गार निघतायत. का तर तुकोबाराय कळालेत आता किती मोठे आहेत. आधी रामेश्वर भट्ट स्वतःला फार मोठे पंडित समजायचे, वेदविद समजायचे. माझ्यापेक्षा कोणी शहाणा, माझ्यापेक्षा कोणी मोठा आहे हे त्यांना पटतच नव्हतं. पण अंगाचा दाह थांबला तुकोबारायच्या स्पर्शाने. झाग गेली रामेश्वर भट्टाची. मग मुखातून शब्द बाहेर पडतात, तुकाराम तुकाराम नाम घेता कापे यम. तुकाराम तुकाराम नाम घेता कापे यम. असा तुकाराम की ज्याच्या नामानं यम थरथर कापतो, तो तुकाराम महाराज धन्य आहे आणि समर्थ आहे. हे अभंगाच्या दुसऱ्या चरणात आणि रामेश्वर भट्ट लिहित आहेत, धन्य तुकोबा समर्थ जिने केला हा पुरुषार्थ. धन्य तुकोबा समर्थ जिने केला हा पुरुषार्थ. पहिली गोष्ट, तुकोबाराच्या नावानं यम थरथर कापतो. असे तुकोबाराय की ज्याच्या नावानं यम थरथर कापतो, ते तुकोबाराय धन्य आहेत आणि समर्थ आहेत. हे धन्य म्हणजे काय आणि समर्थ म्हणजे काय? धन्य या शब्दाचा सरळ सरळ अर्थ होतो धन्य म्हणजे मुक्ती, धन्य म्हणजे संतपद. तुम्हाला मुक्तीची किंवा संतपदाची प्राप्ती होणं म्हणजे धन्यता आहे. धन्य या शब्दाचे थोडे अलीकडे बारीक सारीक अर्थ आहेत. धन्य म्हणजे पुण्यवान, धन्य म्हणजे सौभाग्यशाली, धन्य म्हणजे पूज्य, धन्य म्हणजे पवित्र, की जसं आपण शब्दप्रयोग करतो तुकोबाराचे असे आहेत का अभंग. धन्य काळ संत भेटी, धन्य मी मानीन आपले संचित, मी माझं संचित धन्य मानीन म्हणजे माझं संचित पुण्यवान आहे म्हणून माझी हरिनामावर प्रीती राहिली. धन्य शब्दाचा अर्थ काय निघाला? पुण्यवान. धन्य काळ संत भेटी, धन्य आजी दिन संत दर्शनाचा, संत दर्शन झालं, मी सौभाग्यशाली झालो, मला मुक्ती मिळाली. पर्यायाने आपण कुठं आलो? धन्य म्हणजे मुक्तीच. धन्य ते संसारी दयावंत जे अंतरी, धन्य माता पिता तयाची.
आपल्या हिता जो असे जागाता धन्य माता पिता तयाचे. जो आपल्या आत्महिताच्या ठिकाणी जागा आहे म्हणजे मोक्षाच्या ठिकाणी जागा आहे तो धन्य नाही, त्याचे मायबाप धन्य आहेत. का मायबाप नामधारक आहेत म्हणून पुत्र नामधारक आहे. मायबापाला मुक्ती मिळेल नामाने, तसं पुत्रालाही मुक्ती मिळणार म्हणून मायबापही धन्य आहेत. पर्यायाने शेवटी संतती धन्य होते मुक्ती मिळाल्यावर. एकंदरीत ही छोटी मोठी अर्थ निघतात धन्य शब्दाची, पुण्यवान, सौभाग्यशाली, पूज्य, पवित्र वगैरे वगैरे. पण धन्य शब्दाचा खरा अर्थ होतो मुक्ती. तुम्हाला मुक्ती मिळणं, भगवत प्राप्ती होणं ही जीवनाची खरी धन्यता आहे. खरी धन्यता आहे. तुकोबाराय मुक्त होते. तुकोबाराय मुक्तीवर भजनयुक्त होते. तुकोबाराय संत होते. तुकोबाराच्या जीवनात भक्ती होती, अर्थात पाचवा पुरुषार्थ होता. सायुज्य मुक्ती हा चौथा पुरुषार्थ आहे आणि भक्ती अर्थात संतपद हा पाचवा पुरुषार्थ आहे. आणि मग ज्ञानोबा लिहितात की चहू पुरुषार्थ श्री भक्ती जैसी. चहू पुरुषार्थ श्री भक्ती जैसी. संतपद अर्थात भक्ती हा पाचवा पुरुषार्थ आहे आणि जीवनातली सर्वात मोठी प्राप्ती असते. दिस इज अ फायनल अचिव्हमेंट. संतपद इज अ फायनल अचिव्हमेंट. याच्या पुढे प्राप्त करायचं काही राहत नाही. सगळ्यात मोठी प्राप्ती संतपदाची ती तुकोबाराच्या जीवनात होती. म्हणून तुकोबाराय धन्य आहेत. तुकोबाराय मुक्त आहेत. तुकोबाराय मुक्तीवर भजनयुक्त आहेत. तुकोबाराय भक्त आहेत. तुकोबाराय संत आहेत. या सर्व कारणामुळे तुकोबाराय धन्य आहेत. तुकोबाराय धन्य आहेत. शिवाय तुकोबाराय समर्थ आहेत. मग समर्थ म्हणजे काय? तर समर्थ या शब्दाचा सरळ सरळ अर्थ होतो. समर्थ म्हणजे संत किंवा समर्थ म्हणजे देव. समर्थ म्हणजे देवच किंवा समर्थ म्हणजे संत. ज्याच्यापाशी कर्तुमा कर्तुम शक्ती आहे. वन हु इज एबल टू डू एनिथिंग. वन हु इज एबल टू डू एनिथिंग. असा की जो काही करण्याची ताकद आपल्यात ठेवतो तो समर्थ असतो. ते मोरूची मावशी नाटक आहे ना, त्यात एक डायलॉग आहे टांग टिंग टिंगा की टांग टिंग टिंगा, टांग टिंग टिंगा की टांग टिंग टिंगा, टांग टिंग टिंगा की टांग टिंग टिंगा. आंब्याच्या झाडाला शेवग्याच्या शेंगा, टांग टिंग टिंगा की टांग टिंग टिंगा, टांग टिंग टिंगा की टांग टिंग टिंगा. बाबळीच्या झाडाला शेवग्याच्या शेंगा, टांग टिंग टिंगा की टांग टिंग टिंगा, टांग टिंग टिंगा की टांग टिंग टिंगा. यातला ते टांग टिंग बाजूला सोडा आणि आंब्याच्या झाडाला शेवग्याच्या शेंगा किंवा बाबळीच्या झाडाला शेवग्याच्या शेंगा. दिस इज कॉल्ड ॲज कर्तुमा कर्तुम शक्ती. आंब्याच्या झाडाला शेवग्याच्या शेंगा लावायच्या. है कोई मायका लाल. बाबळीच्या झाडाला शेवग्याच्या शेंगा लावायच्या. कवटाच्या झाडाला आंबे लावायचे. सफरचंदाच्या झाडाला पपाया लावायच्या. है कोई मायका लाल. नोबडी इज देअर. नोबडी इज देअर एक्सेप्ट संत अँड भगवंत. फक्त संत आणि भगवंत आंब्याच्या झाडाला बाबळीच्या शेंगा आणू शकतात. बाकी कोणी नाही. सॉरी, आंब्याच्या झाडाला शेवग्याच्या शेंगा आणू शकतात. आंब्याच्या झाडाला शेवग्याच्या शेंगा आणू शकतात. ते फक्त संत असतात. ही कर्तुमा कर्तुम शक्ती असते. शास्त्रज्ञ शोध लावतात. आज आपल्याकडे मोबाईल आहे. हजारो कोसोर माणूस असतो दूर आणि त्याला आपण बोलतो. विमानाचा शोध आहे, मोबाईलचा शोध आहे, रेडिओचा आहे. हजारो शोध लागलेत आपल्याकडे. या शास्त्रज्ञ म्हणा आंब्या झाडाला शेवग्या शेंगा लावा बरं. शास्त्रज्ञ मोठा आहे ना? नाही, मोठा आहेच तो, त्यात वाद नाही. पण त्याला म्हणा लाव बरं आंब्या झाडाला शेवग्या शेंगा.
बाबळी झाडाला शेवग्या शेंगा. तू मोबाईल तयार करू शकतो, पण लाव ना शेंगा आंब्याच्या झाडाला. आंब्याच्या झाडाला शेवग्या शेंगा लाव, तुझं मोठं पण कळेल. नेव्हर नेव्हर, हायली इम्पॉसिबल. कोणताही शास्त्रज्ञ आंब्याच्या झाडाला शेवग्याच्या शेंगा आणू शकत नाही. फक्त संत आणि भगवंत हे दोघंच असे आहेत की जे आंब्याच्या झाडाला शेवग्याच्या शेंगा लावू शकतात, आंब्याच्या झाडाला शेवग्याच्या शेंगा आणू शकतात. असे शास्त्रज्ञ जे आहेत ती भगवंताची दिव्य विभूती असते. ज्ञानोबा लिहितात ज्ञानेश्वरीत, बळ्या माझी बळ ते मी जाण आढळ, बुद्धी म्हणता केवळ ते बुद्धी मी. पैलवानाच्या अंगात असलेली ताकद भगवंत म्हणतात मी आहे. पैलवान ही माझी दिव्य विभूती आहे. बळ्या माझी बळ ते मी जाणे आढळ, बुद्धी म्हणता केवळ बुद्धी ते मी. पैलवानाच्या अंगातली ताकद हा देव आहे, देवाची दिव्य विभूती आहे. बुद्धिमानाच्या हात असलेली बुद्धी ही भगवंताची देवाची दिव्य विभूती आहे. आणि म्हणून पैलवानानं आपल्या शक्तीवर रुबाब गाजू नये. पैलवान आपल्या शक्तीचा दुरुपयोग करू लागला तर देव त्याच्यातली ताकद काढून घेतो आणि त्याला दुबळा करतो. बुद्धिवानाला जर अहंकार चढला तर देव त्याची बुद्धी काढून घेतो. का? तर त्याच्यात जी बुद्धी लपलेली तो साक्षात भगवंत आहे. म्हणून आपल्या बुद्धीचा आपल्याला अहंकार नको आहे. मग तुमच्या हात लपलेली जी बुद्धी आहे, प्रतिभाशाली, प्रभावशाली, तेज बुद्धी, तो जर भगवंत आहे तर तुमच्या हातून भगवंतच शोध लावून जातो. मोबाईल सारख्या इन्स्ट्रुमेंटचे तुम्ही शोध लावतच नाहीत, तुम्ही निमित्त मात्र असता. आणि म्हणून न्यूटन बोलतो की मी माझ्या निवांत वेळात मी माझ्या येशू ख्रिस्ताचं चिंतन करत बसतो. माझ्या येशू ख्रिस्ताचं चिंतन करत बसतो, हे न्यूटन बोलतोय. त्याला विचारलं शोध कशा लावतो, तो म्हणतो मला माहित नाही. अचानक वीज चमकल्यासारखं माझ्या डोक्यात होतं, मी वायरला वायर, केमिकलमध्ये केमिकल मिसळ होतो आणि शोध लागून जातो. माझे युक्तीचा नवे हा प्रकार माझं विश्वांबर बोलवितो. तुकोबारा बोलतात, तुकोबाराला कोणतरी विचारलं महाराज गाता कसे लिहिता, ते म्हणले मला माहित नाही, मी गाता लिहितच नाही. मग माझं विश्वांबर बोलवितो. माझे युक्तीचा नवे हा प्रकार माझं विश्वांबर बोलवितो. नाथ महाराज म्हणतात मी न करी त्याची कथा, परी माझे मुखी होय तो वक्ता, ऐसेनी बलात्कार्य बोलविता काय मी आता करावे. नाथ महाराज म्हणतात मी संत काव्य लिहितोय, मी लिहित नाही. पांडुरंग माझ्याकडून बलात्कारानं वधवून घेतोय आणि संत काव्य लिहून घेतोय माझ्याकडून. हे महासंत बोलतायत. सगळं श्रेय देवाला देतात आणि मोकळं होतात. आणि आम्ही साधारण जो उड्या मारतो, मी मोबाईलचा शोध लावला, रेल्वेचा शोध आणि विमानाचा शोध लावला, अमकं इन्स्ट्रुमेंट शोधलं, तमकं इन्स्ट्रुमेंट शोधलं. अरे तुम्ही कोण करणार आहे? हा, तुम्ही भगवंताची काही पुण्यामुळे दिव्य विभूती आहात. तुमच्या जी बुद्धी आहे तो साक्षात भगवंत आहे. मी बोललो ना, बळ्या माझी बळ ते मी जाणे आढळ, बुद्धी म्हणता केवळ बुद्धी ते मी. बळ्या माझी बळ ते मी जाणे आढळ, बुद्धी म्हणता केवळ बुद्धी ते मी. बलवान माणसाच्या हातलं बल हा भगवंत आहे. बुद्धिवान माणसाच्या हातली बुद्धी हा भगवंत आहे. तुम्ही नाही आहेत, भगवंत आहे. आणि मग जगात जेवढे शोध लागले ते भगवंतच लावून गेलाय. निमित्त मात्र तुम्ही आहात. शरीर तुमचं आहे, आत भगवंत बसलाय, बुद्धीच्या रूपानं शोध लावून गेलाय. आणि म्हणून कर्तुमा कर्तुम जी शक्ती आहे ती फक्त देवाच्याच ठिकाणी आहे, संताच्या ठिकाणी आहे. आंब्याच्या झाडाला शेवग्याच्या शेंगा लावायच्यात, तिथं संतच पाहिजे, तुकोबारासारखे, ज्ञानोबारासारखे किंवा साक्षात पांडुरंग पाहिजे. बाकी इतर कोणाचं काम नाही. इम्पॉसिबल, कुणीच करू शकत नाही. आणि म्हणून ज्याच्यापाशी कर्तुमा कर्तुम शक्ती आहे, जो काही करू शकतो, आंब्याच्या झाडाला शेवग्याच्या शेंगा आणू शकतो, तो समर्थ असतो. आणि असे आमचे तुकोबाराय समर्थ आहेत. असे आमचे तुकोबाराय समर्थ आहेत. त्यांच्यापाशी कर्तुमा कर्तुम शक्ती आहे. ज्याच्यापाशी कर्तुमा कर्तुम शक्ती आहे तो समर्थ असतो, जो काही करू शकतो, ज्यासाठी
काही इम्पॉसिबल नाही आहे. मी बोललो की वन हु इज एबल टू डू एनिथिंग, जो शक्तिशाली आहे, सामर्थ्यवान आहे, काही करू शकतो, काही करू शकतो, असं सामर्थ्य जे आता आहे तो समर्थ असतो. आणि जो काही करू शकतो तो फक्त देव असतो, संत असतो. तुकोबारा देव आहेत, तुकोबारा संत आहेत, तुकोबारा देव आहेत. कारण देव ते संत, देव ते संत, निमित्त त्या प्रतिमा. तुकोबारा साक्षात महाविष्णू आहेत, पांडुरंग आहेत. आणि म्हणून फक्त संत आणि भगवंत यांच्यापाशीच कर्तुम अकर्तुम शक्ती असते. ते काहीही करू शकतात, त्यांच्यासाठी अशक्य काही नसतं. म्हणून तुकोबारा समर्थ आहेत, तुकोबारा समर्थ आहेत. जो रामेश्वर भट्टाचा दाह कशाने थांबला नाही, तुकोबाराच्या स्पर्शाने थांबला. का? तर तुकोबारा समर्थ आहेत, त्यांच्यासाठी काही अशक्य नाही. तुकोबारा समर्थ आहेत. मग समर्थ म्हणजे जो काही करू शकतो, ज्याच्यासाठी काहीच अशक्य नाही, तो समर्थ. तुकोबारा समर्थ आहेत, पहिलं कारण. समर्थ या शब्दाचा अजून एक अर्थ होतो, किंवा समर्थ त्याला म्हणावं की ज्याला तुम्ही काही मागा तो सढळ हाताने देऊन टाकतो, नाहीच म्हणत नाही. जैसा समर्थ दाता कमनाते नास्ती न म्हणे. श्रवणे पाठे अर्थे गीता निधी मोक्षारोते. जैसा समर्थ दाता कमनाते नास्ती न म्हणे. त्या कर्णाला कवच कुंडल मागितली, तुम्ही आम्ही दिली असती का? आणि युद्ध चालू, युद्धाचा प्रसंग, कवच कुंडल मागतात की ज्या कवच कुंडलानं तुम्ही जिवंत राहणार आहेत. ती कवच कुंडल त्याने सढळ हाताने इंद्राला काढून दिली. आणि म्हणून दानशूरे अशाचं नाव मागं राहतं. जैसा समर्थ दाता कमनाते नास्ती न म्हणे. असा दाता की त्याला तुम्ही काही मागा, नाहीच म्हणत नाही, तो समर्थ असतो. गीता सांगा, वाचा, ऐका, तुम्हाला ती मोक्ष देते, नाहीच म्हणत नाही. गीता असं म्हणत नाही की मोठे साहेब, मोठे महाराज, भागवत मोठे महाराज कीर्तन प्रवचन करतायत म्हणून मी त्यांना मोक्ष देईल, आणि बाकीचे ऐकतात म्हणून त्यांना मोक्ष देणार नाही. नाही, गीतेपाशी पंक्तिभेद नाही. श्रवणे पाठे अर्थे गीता निधी मोक्षारोते. जैसा समर्थ दाता कवनाते नास्ती न म्हणे. जसा समर्थ दाता तुम्ही मागाल ते देतो, कुणाला विनमुख पाठवत नाही, नाहीच म्हणत नाही, तशी गीताही तुम्हाला विनमुख पाठवत नाही. तुम्ही वाचा, सांगा, ऐका, तिच्या सानिध्यात या, ती तुम्हाला मोक्षात देते. अलीकडचं फडतूस देणं तिला माहितच नाही, देऊ शकते पण नादाला लागत नाही, ती डायरेक्ट मोक्षात देते. गीतेपाशी पंक्तिभेद नाही. ज्याच्यापाशी पंक्तिभेद नसतो, सगळ्याला सारखं, तो समर्थ असतो. आणि म्हणून घरामध्ये पंक्तिभेद करू नका. नामदेव महाराज म्हणतात, पंक्तिभेदकाची मरती पोरे किंवा तिचा पती मरे बालपणी. पंक्तिभेदकाची मरती पोरे किंवा तिचा पती मरे बालपणी. एखादी बाई घरात जर पंक्तिभेद करत असेल तर तिची लेकरं मरतात किंवा लहानपणी तिचा नवरा मरतो अल्पायुष्यात. पंक्तिभेद करू नये. सप्ताह सुद्धा बघा, 7-8 दिवस सप्ताह असतात ना, जे कीर्तनकार आहेत, टाळकरी आहेत, त्यांना स्पेशल बुंदीच्या पंक्ती, नाना प्रकारचे पदार्थ वेगळ्या ठिकाणी बसायला, आणि पंक्ती जोडतात कीर्तनकार आणि टाळकरी. आणि बिचारे ऐकायला आलेले श्रोते त्यांना गावागावातून भाकरी मागून आणले असतात, ते वाळून गेले असतात, त्याच्यावर बेसन नाही तर चटणी असते. हा पंक्तिभेद आहे. देवाच्या दारात पंक्तिभेद आहे. नामदेव महाराज म्हणतात, पंक्तिभेदकाची मरती पोरे किंवा तिचा पती मरे बालपणी. सप्ताहात तरी पंक्तिभेद करू नका. जे श्रोत्यांना, ऐकायला आलेल्या लोकांना जे खाऊ घालतात तेच कीर्तन करायला खाऊ घाला, गावातल्या मागून आणलेल्या वाळलेल्या भाकरी, तर तो सफल सप्ताह आहे. कीर्तन करायला पक्वांना करायचे, वेगळ्या ठिकाणी बसवायचं, टाळकरीन कीर्तनकार झोडून पंक्ती आणतात, आणि ऐकायला आलेल्या शिळ्या भाकरी खातात. शिळे नसल्या तरी वाळलेल्या असतात. आणि म्हणून समर्थ तो असतो की ज्याच्यापाशी पंक्तिभेद नाही, आणि त्याला जे मागितले ते देतो, तो नाहीच म्हणत नाही. तुम्ही काही मागा, ती वस्तू तुम्हाला देतो, तो समर्थ असतो. आणि असा एकच आहे, आणि तो आहे भगवंत, आणि दुसरा संत.
भगवंताला नारदानं चक्क भगवंताची बायकोच मागितली. तुम्हा आम्हाला जर कोणी आमची बायको मागितली तर आम्ही देऊ का? अहो बोटाने हाणू आम्ही. धन दौलत पैसातला जनावर डोर ठीक आहे देऊ, पण समोर चालन मला तुझी बायकोच दे. तुम्ही देताल का? बोटाने हाणताल त्याला. पण देवानं आपली बायको नारदाला घेऊन जा म्हणले. नारद म्हणाला देवा मला तुझी बायको दे एक. 16,108 बायका आहेत, तुला एवढ्या काय करायच्यात, मला एक दे म्हणला. देव म्हणले याचं डोकं फिरलं का काय? पण जाऊ द्या म्हणले, आपला भक्त आहे असू द्या. हे कुठे एखादी लग्नाची वरात फरात पाहून आला असेल म्हणले, याचं डोकं फिरलं म्हणले. नारद चक्क म्हणला देवा तुझी एक बायको दे मला, तुला 16,108 आहेत, एवढ्या काय करायच्यात? देव हसले. ठीक आहे म्हणले. नारदा म्हणले 16,108 बायका आहेत ना? म्हणले हो. मग ज्या माझ्या बायकोपाशी मी नसल ती बायको तू घेऊन जा म्हणले. अशी फिरायला लागले घरोघरी नारद. महिनाभर झाला, 2000 झाला, 16,000 बायका, 16,108 बायका पाहायच्या. प्रत्येक घरी जायचं. महिना लोटला ना, रोज 1,500 घरी करायचं, रोज 1,500 घरं करायचं. 2-3 महिने गेले, सगळ्या घरी फिरलं. 16,108. याला काही अशी बायको दिसली नाही की जिच्या बाजूला कृष्ण नाही. 16,108 बायका, प्रत्येक बायकोपाशी कृष्ण आहे. शेवटी माघारी आला. नारद म्हणतो देवा अरे सगळ्याच बायकापाशी तू ये रे. हा दृष्टांत जाऊ द्या. मला सांगायचं असं की नारदानी देवाला बायको मागितली तर देवाने आपली बायको देऊ केली. याला म्हणायचं समर्थ दाता कवनाते नास्ती न म्हणे. तुम्ही काही मागा तो देतो, तो समर्थ असतो. तुकोबारायला तुम्ही काही मागा, तुकोबाराय देतात आणि मग तुकोबाराय समर्थ आहेत. तुकोबारायापाशी कर्तमा कर्तुम शक्ती आहे म्हणून ते समर्थ आहेत. तुकोबारायला तुम्ही काही मागा ते देतात म्हणून ते समर्थ आहेत. तुकोबाराय अजून एका कारणामुळे समर्थ आहेत. समर्थ तो असतो की जो साऱ्या जगाला पूर्णत्व प्रदान करतो आणि साऱ्या जगाला पूर्णत्व प्रदान करूनही त्याच्या ठिकाणी अपूर्णत्व येत नाही. तो समर्थ असतो. साऱ्या जगाला पूर्णत्व देतो, साऱ्या जगाला पूर्णत्व देऊनही त्याच्या ठिकाणी अपूर्णत्व येत नाही. तो समर्थ असतो. आणि म्हणून तुकोबारायच लिहित आहेत, तुका म्हणे पोते, तुका म्हणे पोते सदा भरले ते नोहेरिते. या समर्थाचं पोतं सदा भरलेलं असतं. सगळं पोतं वाटलंय पण पुन्हा आपोआप गच्च भरतंय. समर्थाचा खजिना कधी संपत नाही. तो साऱ्या जगाला देत राहतो पण त्याच्या जवळचं संपत नाही, पुन्हा आहे तेवढं येऊन बसतं. तुका म्हणे पोते सदा भरले ते नोहेरिते. घातीला दुकान देशी आली अशी दान. हे समर्थ अर्थात संत आणि भगवान दुकान मांडतात आणि देतो मोलावून सर्व वस्तू. तुम्ही काही मागावून त्याने द्यावं. तुम्हाला पूर्ण केलंय पण तो अपूर्ण होत नाही, तो भरूनच असतो. त्याचं पोतं रिकाम होत नाही. किती दिलं तर पोतं भरलेलंच आहे. तो का म्हणे पोते सदा भरले ते नोहेरिते. तो समर्थ असतो. आणि म्हणून ज्याच्यापाशी कर्तुमा कर्तुम शक्ती आहे, जो काही करू शकतो, आंब्याच्या झाडाला शेवग्याच्या शेंगा लावू शकतो, ज्याच्यापाशी कर्तुमा कर्तुम शक्ती आहे, त्याला तुम्ही काही मागा तो तुम्हाला देतो, नाही म्हणत नाही. नारदाने बायको मागितली, देव हो म्हटलं, घेऊन जा म्हणले. जिथं मी नसेल ती बायको घेऊन जा. आणि जो साऱ्या जगाला देत राहतो पण त्याच्याजवळचं संपत नाही, ते भरलेच असते. या 3 गोष्टी ज्याच्यापाशी आहेत तो समर्थ असतो. तुकोबारायापाशी या 3 गोष्टी होत्या म्हणून तुकोबाराय समर्थ आहेत. आणि म्हणून रामेश्वर भट्ट लिहित आहेत की धन्य तुकोबा समर्थ, धन्य तुकोबा समर्थ जेने केला हा पुरुषार्थ. धन्य तुकोबा समर्थ जेने केला हा पुरुषार्थ. तुकोबाराय धन्य आहेत, तुकोबाराय समर्थ आहेत.
तुकोबारांनी पुरुषार्थ केलाय. आता तुकोबाराच्या जीवनात अनेक पुरुषार्थ आहेत. पुरुषार्थाचा जर विचार केला तर खरे 4 पुरुषार्थ आहेत. धर्म, अर्थ, काम, मोक्ष. धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हे 4ही पुरुषार्थ तुकोबाराच्या जीवनात आहेत. तुकोबारा मोक्षाच्या पलीकडचे आहेत. त्यांच्यापाशी भक्ती आहे, 5वा पुरुषार्थ आहे, संत पद आहे. तुकोबारापाशी 5वा पुरुषार्थ आहे, भक्ती आहे, संत पद आहे. तुकोबाराच्या जीवनात धर्म होता. नीती, रीती, माणुसकी, इमानदारी, सत्य, अहिंसा, प्रेम, जिव्हाळा हा धर्म आहे. या सगळ्या गोष्टी तुकोबाराच्या जीवनात आहेत. धर्म म्हणजे काय? नीती, रीती, माणुसकी, इमानदारी, सत्य, अहिंसा, प्रेम, जिव्हाळा, परोपकार, सहानुभूती, सदाचार या सद्गुणाचा समुदाय म्हणजे धर्म. सत्य तोची धर्म, असत्य ते कर्म. तुकोबाराच बोलताय. सत्य हाच धर्म आहे, नीती हाच धर्म, माणुसकी हा धर्म, इमानदारी हाच धर्म, प्रेम हाच धर्म, अहिंसा हाच धर्म, परोपकार हाच धर्म, सहानुभूती हाच धर्म, जिव्हाळा हाच धर्म, सदाचार हाच धर्म. सगळ्या सद्गुणाचा समुदाय म्हणजे धर्म. मुख्य धर्म देवचित्ती आदी अवसानांती. ज्याच्या तोंडात नित्य देवाचं नाव आहे, तोंडानं देवाचं नित्य नाव घेणं हाच धर्म आहे. तुकोबाराच्या तोंडात नित्य देवाचं नाव होतं, निरंतर विठ्ठल घोकत होते. मुखानं देवाचं नित्य नाम घेणं हाच धर्म आहे. मुख्य धर्म देवचित्ती आदी अवसानांती. माणसानं माणसासोबत रीतीनं वागणं हाच धर्म आहे. तुकोबाराच्या जीवनात धर्म होता. पहिल्या पुरुषात त्यांनी मिळवला. तुकोबाराच्या जीवनात अर्थ होता. आता त्यांनी हाताने दारिद्र्य ओढून आणलं, दिवाळं काढलं, तो भाग निराळा. का तर हे धन भक्तीला आडवं येत होतं म्हणून हाताने दिवाळ काढलं. सावकारी बुडवली, खाते पुस्तकं इंद्राणीत बुडवले, हाताने गरीब ओढवून घेतली. का तर ही श्रीमंती भगवत प्राप्तीला आडवी येत होती. तुकोबाराला गरीब कसं म्हणावं? शिवबा कासाराच्या घरी तो माणूस पाठवला, 2 लोखंडाच्या पासा दिल्या. त्या लोखंडाच्या पासात तुकोबाराच्या स्पर्शाने सोनं झालं. लोखंडाच्या पासा तुकोबाराच्या स्पर्शाने सोनं झाल्या. तुकोबाराला गरीब कसं म्हणावं? नामदेव महाराजांनी चंद्रभागेतले वंजळभर दगड हातात घेतले. परिसा भागवताला म्हणले, उचल तुझा कोणता आहे? ते म्हणले, गोटे देतोस का नामदेवा? अरे म्हणले, उचल तर तू. एक खडा उचलला, त्यातला गोटा बारीकसा लाव म्हणले लोखंडाला. उलथल्याने लावलं लोखंड, ते सोनं झालं. नामदेव महाराजांनी हातात वंजळीत येतील ते गारगोटीन गोटे घेतले. ती प्रत्येक गारगोट आणि गोटा दगड हा परीस होता. त्यातला एखादा परीस काय ते आपल्या बायकोला देऊ शकत नव्हते का? घरातलं लोखंड सोन्याचं करण्यासाठी. पण संत विरक्त असतात, त्यांना लक्ष्मीचा मोह राहिलेला नसतो. लक्ष्मी त्यांच्याकडे दासी असते. लक्ष्मी कामारी रिद्धी सिद्धी सहित. पांडुरंग आणि रुक्मिणी माता संतांना म्हणते, आमची सेवा घ्या, आमचं धन घ्या, वापरा. ते म्हणतात, नको देवा, तू पाहिजे. काय करायचं त्याचं? आता विरक्त असतात म्हणून लक्ष्मीचा मोह नसतो. तुकोबाराच्या जीवनात अर्थ होता, काम होता, मोक्ष होता, भक्ती होती, 5वा पुरुषार्थ होता, संत होते, मुक्तीवर भजनयुक्त होते, संत होते. हे सगळे पुरुषार्थ तुकोबारायांनी आपल्या जीवनात मिळवले होते. 5वा पुरुषार्थ मिळवणं सगळ्यात मोठा पुरुषार्थ. याच्या पुढे काही मिळवायचं राहत नाही. का तर 5वा पुरुषार्थ ही भक्ती आहे, संत पद आहे. ते तुकोबाराच्या जीवनात होतं. म्हणजे जेने केला हा पुरुषार्थ. तुकोबाराच्या जीवनात संत पद होतं, इतरही पुरुषार्थ होते. ही सगळी पुरुषार्थ तुकोबाराच्या जीवनात होते, जेने केला हा पुरुषार्थ. तुकोबाराच्या नावाने यम चळचळ कापत होता, घाबरत होता, थरथर कापत होता. हा तुकोबाराचा पुरुषार्थच आहे. मुखात नित्य नाम होतं. सारं जग यमाला घाबरतं, पण यम देवाच्या नावाला घाबरतो. तुकोबाराच्या मुखात निरंतर विठ्ठल नाम, म्हणून यम तुकोबाराला घाबरतो. नाम घेता कापे यम, हा पुरुषार्थ. यम तुम्हाला घाबरतो, हा पुरुषार्थ आहे. आम्हाला घाबरतो की यम, हो का उचलून नेतो पतायला लागत नाही. आयुष्य मोजाया बैसला मापारी. तू कार्य व्यवहारी संसाराच्या, मोठा गुतलाच ना संसारात, अचानक नेतो, पता लागत नाही. धाड घातल्यासारखं घेऊन जातो. आम्ही यमाला घाबरतो, यम तुकाराम महाराजाला घाबरतो, थरथर कापतो. हा पुरुषार्थ आहे.
ज्यावेळेस ते रामेश्वर भट्टाचा अंगाचा दाह थांबला, त्यावेळेस ही बातमी अनगढ शहाला कळाली की माझा शाप खोटा ठरलाय. असा कोण महात्मा या परिसरात आहे? मी शाप दिलाय म्हणले अनगढ शहा म्हणतो, मी शाप दिलाय रामेश्वर भट्टाला की तुझ्या अंगाचा दाह होईल आणि थांबणार नाही. पण कुणाच्या ताकदीने, कुणाच्या कृपेने हा दाह थांबलाय रामेश्वर भट्टाचा? तो शोध घेऊ लागला. त्याआधी चिंतामणी देवाकडे गेला. चिंचवडला चिंतामणी देव होते, त्याला फार गर्व होता. सिद्ध पुरुष पण गर्वानं माझा कटोरा भरा म्हणायचा पिठाने. कशाने भरा? त्याच्यापेक्षा कटोरा होता. फार तर मोठे मोठे 8वाभर दाणे बसले असते, पण ते भरतच नव्हतं. पोतभर दाणे टाकले तरी भरत नव्हतं ते कटोरं. सिद्ध पुरुष होता. सिद्ध पुरुषाला गर्व नसा, पण त्याला झाला, नसा पण झाला. माझा कटोरा भरा म्हणायचा. कारण तुम्ही सिद्ध अवस्थेला गेले तर मी सिद्ध आहे हा अहंकार जाळावा लागतो, तेव्हा तुम्ही निखळ ब्रह्म बनता. ऐशी जळो सरली या माया, तिथं जाळीते तेही जळे. ज्या आत्मज्ञानानं अज्ञान जाळलंय आणि तुम्ही मुक्त झालेत, तर ते आत्मज्ञानही जाळायचं आणि निखळ ब्रह्म बनायचं. पण कधी कधी मी आत्मज्ञानी आहे असा अहंकार येतो आणि फार मोठी घाण असते. मी आत्मज्ञानी आहे समजणे फार मोठी घाण आहे. माझा कटोरा भरून द्या म्हणायचं, भरत नसायचं. चिंतामणी देवाचं नाव ऐकून होतं, त्याला वाटलं चिंतामणीने रामेश्वर भट्टाच्या अंगाचा दाह थांबवला असेल. गेला तिकडे चिंचवडला, पिंपरी चिंचवड पुण्याच्या जवळ. साईका कटोरा भर दे, कटोरा भर दो साईका. चिंतामणी देवाचा सेवक आला, टाकले 8वाभर दाणे. ते छोटंच होतं माप, कटोरा लहानच होता. 8वाभर दाणे टाकले, ते बुडालाच जाऊन बसले. कटोरा भर दो साईका. लागला पुन्हा पण हाक मारायला. स्वतः देव आले चिंतामणी. ते बी छोटे मोठे साधू पुरुष होते. अर्ध पोतं धान्य आणलं बाहेर, ओतरे मल्ल्याच्या कटोरात. अर्ध पोतं धान्य ओतलं, ते कटोरं भरानाच. सिद्ध पुरुष होता, भरतच नव्हतं. कुणीच भरू शकत नव्हतं. त्यांनी ओळखलं की चिंतामणी देवाच्या धान्याने माझा कटोरा भरत नाही. हे मी जे गणित काढतो त्या कुटीतले सिद्ध पुरुष नाहीत. त्याला कळालं. म्हणले या परिसरात कोणी दुसरा साधू आहे का अजून माझा कटोरा भरलास? म्हणले देवला एक साधू आहे तुकाराम महाराज, त्यांचं नाव ऐकून आहेत, बघ बा जाऊन तिकडं. ते गेलं अनगढ शहा आणि दारात उभं राहिले तुकाराम महाराजच्या. तुकाराम महाराज सकाळी तामटात भंडाऱ्यावर गेलेले. जिजाबाई दळीत होत्या, त्यांनी मारली आरोळी, कटोरा भरदे साईका, कटोरा भरदे साईका. आता ती चिमुकली तुकाराम महाराजची मुलगी भागीरथी अतिथी दारात आला. मग कसं जाऊ द्यावं? आई दळीत होती. जिजाबाई गेली, वंजळभर पीठ घेतलं. जिजाबाईने मारली चापट भागीरथीच्या हातावर. आधीच धान्य नाही म्हणली, मरणाचं उपास मार चालली, अन्न नाही घरात, उंदराला खायला, तू कुठं चालली पीठ घेऊन? टाक म्हणली माघारी. दिली एक चापट भागीरथीच्या हातावर. भागीरथीच्या हातातलं पीठ सगळं सांडलं, पण बोटाला काही चिटकलेले कण होते. गेली रडत रडत. ते पिठाचा हात झटकीला नुसता. कशात? त्या कटोऱ्यात, अनगढ शहाच्या. ते कटोरा भरून बादा 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 खाली पोतभर पीठ सांडलं. हात झटकीला नुसता. पायावर लोळायला लागला अनगढ शहा भागीरथीच्या. ए बेटी, बाबा कहाँ है तेरे? तेरे बाबा कहाँ है? मुझे मिलना है तेरे बाबा से. तेरे बाबा कहाँ है? म्हणली माझे बाबा गेलेत भंडारा डोंगरावर. काय भंडारा? हे इकडे म्हणले. गेले भंडाऱ्यावर. तुकोबराच्या पायावर गडगडा लोळू लागला अनगढ शहा. झाक गेली त्याची. याला म्हणतात जेने केला हा पुरुषार्थ. यम घाबरतो तुकाराम महाराजच्या नावाला. अनगढ शहा सारखा सिद्ध पुरुष पायावर लोळतो. भागीरथीने तुकोबराच्या पोरीने नुसतं पीठ झटकीला हातात, बोट झटकीला, तर कटोरा ओसंडून व्हायला लागला. तर तुकोबराने जेव्हा पीठ झटकीला असतं तेव्हा काय झालं असतं? अख्खा महाराष्ट्र पिठात बुडाला असता. हे सामर्थ्य तुकोबरायचं. मग ही अनगढ शहाचा कटोरा भरल्याची बातमी
त्या चिंतामणी देवाला कटोरा भरता आला नाही, पण तुकोबाराच्या पुरीच्या हातातल्या पीठ झटकेलं बोटाचं, त्यांनी कटोरा भरला. ही बातमी चिंतामणी देवाच्या कानावर गेली. चिंतामणी देव म्हणाले, असा कोण सिद्ध पुरुष आहे माझ्यासोबत आली? मी गणपतीचा उपासक आहे, गणपतीचे भक्त होते ते. कोण पुरुष आहे म्हणले? जा रे म्हणले, कोण? तुकाराम महाराज घेऊन या म्हणले. बोलवलं म्हणा देवाने. आता तुकोबारा सारे जगाचा राजा, जगाचा देव, पण बिचारे चला म्हणले, ठीक आहे बाबा, बोलवले ना, अहंकारच मारला होता, ठीक आहे म्हणले, मी शरणागती करतो, मी येतो म्हणले. येतो म्हणून सांगा म्हणले. तुकोबारा गेले आणि बसले. त्या दिवशी नेमका त्यांची बाग होती एक मंदिराच्या बाजूला, गणपतीचं मंदिर, गणपतीचे उपासक होते चिंतामणी देव. बाग होती बाजूला. हाताखाली जो माणूस होता, नौकर, जे माळी वगैरे जे कोणी असेल, त्या बागाला 2-3 दिवस पाणी नाही, झाडं चालली वाळून. चिंतामणी देव स्वतः त्या बागाला पाणी देत होते आणि मनातली मनात त्या माळ्याला शिव्या देत होते. फुकट पैसे खातात, आमकेट ढमकेत, फलानेत बिस्ताने, घाणघाण शिव्या देत होते आणि पाईप धरून पाणी बी देत होते. पाईप असेल असेल तेव्हा किंवा भुईपाटान देत असतील, बादलीत टाकीत असेल, जे काय असेल, माळ्याला शिव्या नेत होते. तर जाऊन नौकरांनी सांगितलं, म्हणले देवा, ते देऊचे साधू आलेत, तुकाराम महाराज, बसा म्हणले म्हणा. आलो म्हणा. यांचं पाणी देणं चालूच. वेटिंगमध्ये ठेवलं तुकाराम महाराजाला. पाणी द्यायचं झाल्यावर गेले. तुकोबारा उठले, दर्शन घेतलं. कधी आले तुकोबा? कधी? चिंतामणी देव म्हणतात, कधी आले तुकोबा? तुकाराम महाराज म्हणले, देवा तुम्ही माळ्याला शिव्या देत होते तेव्हाच आलो. तुम्ही माळ्याला शिव्या देत होते तेव्हाच आलो. दचकलंच म्हातारं चिंतामणी देव, दचकलंच की अरे, मी माळ्याला मनातल्या मनात शिव्या दिल्यात, एकही शिवी तोंडातून बाहेर निघाली नाही, आणि मी माळ्याला शिव्या देतोय मनातल्या मनात, हे तुकाराम महाराजाला कळतंय. अरे बापरे, मनातलं कळतंय. मनोजय सिद्धी हा किती मोठा साधू आहे. माझ्याकडे मोडक्या तोडक्या 1-2 सिद्धी आहेत म्हणले, आणि यांना मनातलं कळतंय, हे किती मोठे साधू आहेत. चिंतामणी देव तुकाराम महाराजच्या पायावर लोडू लागले. तुकोबाराची शरणागती केली चिंतामणी देवाने. हा पुरुषार्थ आहे तुकोबारायचा. दास्यत्व पर पत्कारलं चिंतामणी देवाने तुकोबारायचं. बसायला मोठं आसन टाकलं, गणपती बाप्पाला नैवेद्य दाखवला, आणि चिंतामणी देवाचा नियम होता की जेवायला बसल्यावर गणपती बाप्पाचं जे नैवेद्याचं ताट बाजूला घ्यायचं आणि आपल्या ताटातलं आणि ते देवाच्या नैवेद्याच्या ताटातलं दोन्ही खायचं. तुकोबारा बसलेत बाजूला, चिंतामणी देव बसलेत बाजूला, देवाच्या गणपती बाप्पाच्या नैवेद्याचं ताट मांडलंय. तुकोबारा म्हणले, हे ताट कुणासाठी मांडलंय? म्हणले, नैवेद्य गणपती बाप्पाचं. म्हणले, बोला ना त्यांना जेवायला, आपण कसं जेवायच्या देवाला सोडून, बोला म्हणले त्यांना. चिंतामणी देव म्हणले, आता ते कसे येतील? ते कसे येतील? काय झालं नाही यायला? बोला म्हणले, बोला म्हणले. आता उतरले ना सगळी चिंतामणी देवाची. गणपतीला आवाहन करायचं आणि बोलायचं, कशी येतील ते? ती टोकाची भक्ती कुठे तुमच्याविषयी? चिंतामणीपाशी नव्हती. बोला म्हणले. ठीक आहे म्हणले, मी बघतो म्हणले, प्रयत्न करू. तुकोबाराने हात जोडले गणपती बाप्पाला. म्हणले, या ना गणपती बाप्पा, का लांब लावत? म्हणले, जीव ना बरोबर, या म्हणले. मूर्तीतून गणपती बाप्पा निघले, आले. ती लांब सोंड, वक्रतुंड महाकाय, ते पितांबरण, ते कमराला साप आणि आयटीत त्या घागऱ्यान बिगऱ्या खुई छिळछिळ वाजत गणपती बाप्पा आले ना मूर्तीतून. आणि तुकोबाराच्या बाजूला हे जे बसले होते चिंतामणी देव, जे ताट होते रिकामं, या दोघांच्या मध्ये गणपती बाप्पा बसले आणि साक्षात तुकोबारासोबत गणपती बाप्पा जेवले आणि चिंतामणी पाहतात. चिंतामणी देवाला गणपती बाप्पाचा साक्षात्कार करून दिला तुकोबाराने. कारण तुकोबाराने ठरवलंच होतं, आज चिंतामणी देवाची जिरवायचीच, जिरवायची ठरवली होते, ते ठरूनच गेले. आज याची जिरूच म्हणले आपण. नाना प्रकारचे पुरुषार्थ दाखवले. हे तुकोबाराचे पुरुषार्थ आहेत. धन्य तुकोबा समर्थ, जेने केला हा पुरुषार्थ. नानाबारा तुकोबारा यासारखे साधू या विश्वात न भूतो न भविष्यती, न भूतो न भविष्यती. का? ते देव आहेत, ते महाविष्णू आहेत. महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर. तुकिता तुलनेशी ब्रह्म तुकाशी आले. दोघे साक्षात महाविष्णू आहेत, साक्षात देव आहेत. पण त्यांच्यापाशी अनेक पुरुषार्थ आहेत, ते समर्थ आहेत. यम त्यांना घाबरतो. असे नाना प्रकारचे पुरुषार्थ
रामेश्वर भट्टांनी तुकोबाराच्या जीवनात पाहिलेत. आणि अजून एक पुरुषार्थ त्यांना फार कौतुकाचा वाटला. तो पुरुषार्थ रामेश्वर भट्ट अभंगाच्या 3ऱ्या चरणात सांगतायत. आणि रामेश्वर भट्ट लिहित आहेत की जळी दगडासहित वया, जळी दगडासहित वया तारी येल्या जैशाला आहे. जळी दगडासहित वया तारी येल्या जैशाला आहे. याच रामेश्वर भट्टांनी आणि मंबाजी बुवाने तुकोबारायाचा गाथा इंद्रायणीच्या डोहात बुडवला होता. म्हणले तुकोबा, तुम्ही वेद प्राकृत भाषेत मराठीत आणतायत, हे पाप आहे म्हणले, हा दोष आहे, हा अधर्म आहे. तुमचा काय अधिकार वेदावर लिहिण्याचा? तुम्ही कोण वेदावर लिहिणार आहे? तुम्ही जे काव्य केलंय, अभंग केलेत, एका कपड्यात बांधा आणि मोठा दगड बांधा त्याच्यात आणि इंद्रायणीत देऊन बुडा. तुकोबाराय म्हणले, जी आज्ञा मालक, जी आज्ञा. तुकोबारायाने डोंगराळ दुःख झाले, एका मोठ्या कापडात सगळी गाथा बांधली आहे, ज्या वह्यात काय पानावर लिहिलं होतं त्यावेळेस. त्या वह्या गाठोड्यात बांधल्या, तर मोठाले दगड घातले त्याच्यात आणि दिलं इंद्रायणीच्या डोहात सोडून. 13 दिवस तुकोबाराय उपाशी होते, इंद्रायणीच्या काठावर शिळेवर पडून होते, अन्न पाणी वर्ज. आता जगायचं कशाला म्हणले? ज्यासाठी मी आलो होतो तेच बुडालं म्हणले. लोक हसू लागले, लोक हसू लागले. म्हणले, काय तुकोबा, हा देवना संसार तुका दोहीकडे चोर, देवना संसार तुका दोहीकडे चोर. हे तुकोबारायाचेच मुखातले वाक्य आहेत. म्हणजे तुकोबाराय, तुम्हाला काय मिळालं? या कविता लिहित बसले, अभंग, ते पाण्यात बुडाले, परमार्थ बुडाला. संसार त्यागला म्हणजे संसार बुडाला, उपासमारीची पाडी आली तुमच्यावर. तुम्हाला काय मिळालं म्हणले? काय पदरात पडले? तुम्ही संसार आणि परमार्थात दोन्हीकडे चोर ठरले म्हणले. देव ना संसार तुका दोहीकडे चोर. महाराज म्हणतात, बोलावं, काय बोलायचं बोला. आता आलेच माझ्यावर संकट, येऊ द्या म्हणले, बोला काय बोलायचं. 13 दिवस लोटले. पांडुरंग पितांबरात या वह्या घेऊन बसला होता डोहात. 13 दिवस पाण्यात. 14व्या दिवशी पितांबरातल्या वह्या सोडल्या पांडुरंगाने. अलगत जसे मुरमुरे पाण्यावर तरंगावत, तसे अलगत वह्या पाण्यावर तरंगायला लागल्या. एकही पान भिजलं नाही, कोऱ्या करकरीत वह्या निघाल्या. हा पुरुषार्थ, विशेष पुरुषार्थ आहे तुकोबारायाचा. आणि मग रामेश्वर भट्ट म्हणतात की जळी दगडासहित वह्या तारी येल्या जैशाला आहे. जळी दगडासहित वह्या तारी येल्या जैशाला आहे. जसे मुरमुरे दगडावर जसे मुरमुरे पाण्यावर तरावेत, मुरमुरे पाण्यावर तरावेत, तशा वह्या पाण्यावर तरल्या. हा तुकोबारायाचा महान पुरुषार्थ आहे. आणि हे सगळे पुरुषार्थ पाहिले. मग रामेश्वर भट्ट त्यांच्या मुखातून निघलं, तुकाराम तुकाराम नाम घेता कापेय. धन्य तुकोबा समर्थ, जिने केला हा पुरुषार्थ. जळी दगडासहित वया तारी येल्या जैशाला आहे. हे अनेक पुरुषार्थ रामेश्वर भट्टाने तुकोबाराच्या जीवनात पाहिले. आणि म्हणून वाणी फुटली आणि तोंडातून शब्द निघाले. वैरी असून, हा रामेश्वर भट्ट तुकोबारायाचा वैरी असून तुकोबारायाचं गुणगान गातून म्हणतो, तुकाराम तुकाराम नाम घेता कापेय. जळी दगडासहित वया तारी येल्या जैशाला आहे. संत चमत्कार करत नाहीत. संतांच्या जीवनात देव चमत्कार घडून आणतो. तुकोबारायाच्या वह्या पाण्यावर तरल्या, वह्या पाण्यात बुडाल्या, ही इच्छा पांडुरंगाचीच होती. पांडुरंगाची होती. कारण जोपर्यंत संतांना कोणी विरोधक नाहीये, तोपर्यंत संतांचा संतपणा चमकून दिसतच नाही. संतांचं संतत्व जगाला दिसावं, संतांचं संतत्व जगाने कबूल करावं, यासाठी संतांच्या जीवनात काही चमत्कार घडावे लागतात. कारण चमत्काराला नमस्कार असतो. कोणता संत आला,
तुम्हाला धर्माची शिकवण देऊन गेला, पण कुठलाही चमत्कार त्याच्या जीवनात नाही, तो लोक म्हणतात होता एक महापुरुष, होता एक समाज सुधारक, पण त्याला संत म्हणत नाहीत लोक. समाज सुधारक म्हणतील पण संत म्हणत नाहीत. परंतु ज्यावेळेस त्याच्या जीवनात काही चमत्कार घडतील तेव्हा त्याला संत म्हणून स्वीकारतात. आणि तुकोबारायचं संतत्व झळकावं यासाठी पांडुरंगाची इच्छा होती हा गाथा पाण्यात बुडावा. कारण अख्ख्या जगाला ही गाथेची शिदोरी वाटायची होती. अख्खा महाराष्ट्र या गाथ्याला डोक्यावर घेऊन फिरावा, त्यासाठी पांडुरंगाला याची महती सिद्ध करायची होती. आणि म्हणून रामेश्वर भट्टासारखे वैरी तुकोबाराच्या अंगावर सोडले, विसोबा खेचरासारखे वैरी ज्ञानोबाराच्या अंगावर सोडले, ही देवाचीच इच्छा आहे. आणि म्हणून रामेश्वर भट्ट, विसोबा खेचर हे वाईट नाहीयेत. यांच्या कृतीमुळे ज्ञानोबा आणि तुकोबारायचं संतत्व झळकलं, आणि संतत्व झळकावं म्हणजे देवाचीच लीला असते. म्हणून तेही पूजनीय आहेत. विसोबा खेचर, रामेश्वर भट्ट हेही पूजनीय आहेत. तुकोबारायचा पाण्या गाथात बुडाला, 14व्या दिवशी वर आला, कोरा करकरीत आला, एकही अभंग भिजला नाही, एकही पान फाटलं नाही, कोऱ्या वया आल्या, मुरमुऱ्यासारख्या पाण्यावर तरंगल्या. हा चमत्कार पाहिल्यावर गाथा ही अद्भुत शक्ती आहे, हे भगवंताच्या मुखातले शब्द आहेत, हे लोकांना पटलं आणि मग गाथा स्वीकारलाय. आज गाथ्याशिवाय या महाराष्ट्रात आहेच काय दुसरं? अर्थात ज्ञानेश्वरी गाथा एकच, या गाथ्याशिवाय या महाराष्ट्रात आहेच काय दुसरं? आणि मग या गाथ्याचा अख्ख्या महाराष्ट्रात स्वीकार व्हावा, आनंदाने स्वीकार व्हावा, हा गाथा सगळ्यांच्या मुखात जावा, तो पाठ व्हावा, यासाठी याची महती देवाला सिद्ध करणं आवश्यक होतं. म्हणून तो 13 दिवस पाण्यात बुडवला, 14व्या दिवशी बाहेर काढला. 14व्या दिवशी बाहेर काढला आणि हा चमत्कार पाहिल्यावर गाथा आणि गाथेचे लेखक तुकोबाराय हे महान सत्पुरुष आहेत, हे महान संत आहेत, हे सिद्ध झालं. लोकांनी तुकोबारायला संत म्हणून स्वीकारलं आणि गाथेलाही एक जीवन ग्रंथ, मुक्तिदायी ग्रंथ म्हणून स्वीकारलं. गाथेचं महत्व वाढलं. आणि म्हणून संतांच्या जीवनात चमत्कार संत करत नाहीत. संतांना चमत्कार येत नाहीत असं नाही, संतांना चमत्कार येतातच. संत देवच आहेत ना, मग देवाला काय येत नाही? संतांना चमत्कार करता येतात, परंतु ते चमत्कार करत नाहीत, त्यांना आवडत नाही. साधं सरळ जगायचं असतं, अहंकार शून्य जगायचं. ज्ञानेश्वर महाराज नेवाशाला ज्या खांबाला टेकून बसले, पैशाचा खांब, ज्या खांबाला टेकून बसले तो खांब देव झाला हो. आणि लोक त्या खांबाला आलिंगन देतात आणि देव समजून त्या पैशाच्या खांबाच्या पाय पडतात. ज्ञानेश्वर महाराजांच्या रेड्याच्या मस्तकावर हात ठेवला, तो रेडा देव झाला हो. त्याची आळे फाट्यावर समाधी, लोक त्या रेड्याच्या जाऊन पाय पडतात. संत ज्याला स्पर्श करेल तो देव होतो, त्याचा उद्धार होतो. तोच रेडा जर ज्ञानेश्वर महाराज घेऊन फिरले असते, या 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 गावकरी या, लहान मोठे या, बघा माझा रेडा वेद बोलतो, ते माकडाचा खेळ करतात मदारी, तसं ज्ञानेश्वर महाराज रेड्याचा खेळ जर करत फिरले असते आणि त्यांच्या पायावर 4 आणि 8 टाकले असते, तर पैशाचा डोंगर रचला असता ज्ञानोबारायने, पैशाचा डोंगर. पण त्याने रेड्याचा चमत्कार पुन्हा केला का? एकदा पैठणला केला, बस फिनिश, संपलं, पुन्हा काही नाही. आणि संत चमत्कार करत नाहीत, चमत्कार त्यांच्या जीवनात घडून येतात. ज्ञानोबाने रेडा बोलवला, भिंत चालवली, त्यांच्या पाठीवर मांडे भाजले, सच्चिदानंद बाबाचं प्रेत उठवलं. ही चमत्कार नाविलाज म्हणून त्यांना करावं लागली, नाविलाज. लयच घमेंडीत आला तो चांगदेव, मग त्याची जिरवणं थोडीशी आवश्यकच आहे ना. शेपरलाच होता तो, त्याची जिरवणं आवश्यक होती, म्हणून भिंती चालवावं लागली. पैठणकर शेफारलेच होते, मी शेफारले म्हणेल, ज्ञानोबासारख्याला त्रास देतात ते शेफारलेच होते, मला क्षमा करा, पण ते शेफारलेच होते. मग त्यांची जिरवायची म्हणून रेड्याला वेद बोलायला लावला. अन्यथा रेड्या बोलायची गरज काय होती? म्हणजे रेड्याचं नाव न्याय आहे, तुझं नाव न्याय आहे, तुला वेद येतो म्हणले बोलायला आहे रेड्याला, दोघाचा आत्मा एक येतं. ते बोलला ना रेडा, जिरवली पैठण करायची, म्हणून वेद बोलायला लावला.
सच्चिदानंद बाबाकडून एक रायटर हवे होते, ज्ञानेश्वर लिहायची होती म्हणून ते प्रेत उठवलं. त्याच्यानंतर कुठले प्रेत उठवले ज्ञानेश्वर महाराजांनी? कुठलेच नाही. आवश्यकता होती म्हणून प्रेत उठवलं. पाठीवर मांडे भाजले. कुणी गाडगा द्या ना गावात आळंदीत म्हणून पाठीवर मांडे भाजले. हे चमत्कार नाविलाजाने करावं लागले. एकदा गोरक्षनाथ आणि मच्छिंद्रनाथ प्रवासात असताना एका गावात भिक्षेला गेले. मच्छिंद्रनाथ म्हणले, गोरक्ष बस, मी भिक्षा मागून आणतो. गोरक्ष बसले ते का मंदिरात, मारुतीरायचं कुठले मंदिर असेल, बसलेत मंदिरात. मच्छिंद्रनाथ भिक्षा मागायला गेलेत. बरेच घरं फिरले, भिक्षान देही, कुणीच भिक्षा दिली नाही. हकलून दिलं, जा पुढं जा पुढं, भिक्षाच दिली नाही. माघारी आले. अरे म्हणले, गोरक्ष कोणी भिक्षाच दिली नाही रे. गोरक्षनाथ हसले. गोरक्षनाथ हसले, म्हणले, गुरुवर बसा. गोरक्षनाथही गेले, भिक्षान देही, त्यांनाही कोणी भिक्षा दिली नाही. माघारी आले, म्हणले, गुरुदेव मलाही भिक्षा दिली नाही. म्हणले, आता का उपास राहायचं काय रे. झाडाच्या पाल्याला हात लावला त्याची भाकर तयार झाली असती. एवढी ताकद ह्याच्यात मच्छिंद्रनाथात आणि गोरक्षनाथात. झाडाच्या पाल्याला हात लावला त्याची भाकर होऊ शकते. पण चमत्कार केला नाही. पण तरी गोरक्षनाथ म्हणले, समाजाची जिरवल्याशिवाय समाज टेप्यावर येत नाही. गुरुदेव बसा म्हणले. इथं मच्छिंद्रनाथाला बसवले आणि बाजूला एक मनुष्य भेंडूळ कातीत होता सुताच. त्याला म्हणले, इकडे रे. त्याच्या हातातलं भेंडूळ घेतलं, ते सूत कातलेलं तोडलं, घेऱ्यापासून घेतलं हातात आणि ते भेंडूळ जे वर फेकलं आभाळात, भिर्र करून ते 100 फूट वर गेला तो दोरा. बारीक दोरा, सुताचा टेलरच्या दोऱ्यासारखा 100 फूट वर गेला दोरा. साधा दोरा, कपडे शिवायचा, फेकले वर, 100 फूट वर गेले आणि तो दोरा तसाच टाईट वर राहिला आभाळात. गोरक्षनाथानं तो दोरा धरलाय, सर 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 करत ते दोरा चढले आणि दोऱ्याच्या शेंड्यावर जाऊन बसले. 25 पोते ज्वारी जमा झाली. 25 पोते 25 पोते ज्वारी जमा झाली. चमत्काराला नमस्कार असतो. संत चमत्कार करू शकत नाहीत असं नाही, पण ते करत नाहीत. आणि जाणून बुजून चमत्कार करतात ते संतच नसतात. नेनती काही टानाटोना, नामस्मरणावाचं नाही. तो संत, तेची संत ज्यांचा हेत विठ्ठली, नेनती काही टानाटोना, नामस्मरणावाचं नाही. विठ्ठलाच्या नामाशिवाय त्यांना काहीच माहित नसतं. कुणी आलं, तू विठ्ठलाचं नाव घे, तुला हवं ते मिळेल. हरी हरी म्हणता कार्य सिद्धी. मी घेतो विठ्ठलाचं नाव, मला सारं मिळेल. तू विठ्ठलाचं नाव घे, तुला मिळेल. हाच त्यांचा उपदेश आणि मंत्र असतो. ते काही टानाटोना करत नाहीत, चमत्कार करत नाहीत, जादूटोना करत नाहीत. पण प्रसंगानुसार नाविलाज झाल्यावर करावा लागतो. आणि मग तुकोबाराच्या जीवनात काही चमत्कार भगवंताने घडवले, काही तुकोबारायांना घडावं लागले. प्रसंगानुसार हे तुकोबाराच्या जीवनातले पुरुषार्थ आहेत. आणि म्हणून हे सगळे पुरुषार्थ पाहून रामेश्वर भट्टाची झाक गेली. आणि रामेश्वर भट्ट म्हणतायत, मग जळी दगडा सहित वया तारियल्या जैशाला आहे. हे सगळे पुरुषार्थ आहेत. मी वर बोललो, हे सगळे तुकोबाराच्या जीवनातले पुरुषार्थ आहेत. आणि मग कौतुकानं वाक्य निघतंय रामेश्वर भट्टाच्या मुखातून की जळी दगडा सहित वया तारियल्या जैशाला आहे. लोक म्हणाले, आम्ही असं ऐकले बाबा की एकेकाळी रामप्रभू होते, त्यांच्या नावाने दगड तरत होते. आणि मग ते महाविष्णूचा अवतार होते, त्यांच्या नावाने दगड तरले म्हणले. प्रभू रामचंद्राच्या नावानं सेतू बांधताना दगड तरले म्हणले, का आता ते विष्णू होते. मग रामेश्वर भट्ट चौथ्या चरणात म्हणतात, मग तुकाराम महाराज कोण आहेत? ते विष्णूच आहेत. आणि महाराज लिहितात की म्हणे रामेश्वर भट्ट द्विजा, तुका विष्णू नाही दुजा. म्हणे रामेश्वर भट्ट द्विजा, तुका विष्णू नाही दुजा. द्विज म्हणजे द्विजन्मा हा एक अर्थ आहे. आणि द्विज म्हणजे ब्राह्मण. द्विज म्हणजे ब्राह्मण किंवा द्विज म्हणजे द्विजन्मा. आणि द्विजन्मा ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आहेत. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य या तिन्ही वर्णाला द्विज म्हणतात, जे द्विजन्मे आहेत. किंवा मग द्विज म्हणजे नुसता ब्राह्मणच. मग त्या काळातले ब्राह्मण जे छळत होते तुकोबारायाला,
रामेश्वर भट्टासहित इतर ब्राह्मण तुकोबाराला छळत होते. त्या ब्राह्मणाकडे बोट केलंय रामेश्वर भट्टाने आणि म्हणे रामेश्वर भट्ट द्विजा तुका विष्णू नाही दुजा. हे ब्राह्मणानो, तुम्ही वेदाचे पंडित आहेत, वेदविद आहात, मान्य. तुम्ही वेदाचे पंडित आहात, पण वेद ज्याच्या श्वासातून घोरण्यातून निघालाय तो विष्णू हा तुकाराम आहे. ज्याच्या श्वासातून वेद तयार झालेत तो विष्णू आहे. तोच विष्णू हा तुका आहे. आणि मग तुका विष्णू नाही दुजा. म्हणे रामेश्वर भट्ट द्विजा तुका विष्णू नाही दुजा. हे द्विजानो, हे ब्राह्मणानो, आणि तुम्ही वेद वाचता, वेद पाठ करता, यात काय मोठेपण आहे? पण वेद ज्यांनी निर्माण केलाय, ज्याच्या श्वासातून वेद निर्माण झालाय तो विष्णू आणि तुका एकच आहेत. आणि म्हणून म्हणे रामेश्वर भट्ट द्विजा तुका विष्णू नाही द्विजा. म्हणे रामेश्वर भट्ट द्विजा तुका विष्णू नाही द्विजा. तुकाराम महाराज हे साक्षात भगवान विष्णू आहेत. तुकिता तुलनेशी ब्रह्म तुकाशी आले. हा विष्णू आहे. आणि म्हणून रामेश्वरी चरणी मस्तक ठेवले. तुकोबाराय हे साक्षात महाविष्णू आहेत. आणि मग देवाच्या प्रत्येक अवतारात तुकोबारांनी मागणं मागून घेतलं होतं की देवाचे अवतार तुका त्याचे बरोबर. देवा म्हणले तुम्ही जेव्हा जेव्हा अवतार धरताल मी संत म्हणून तुमच्या बरोबर येईल. आणि मग नरसिंह अवतारात तुकाराम महाराज प्रल्हाद आहेत, राम अवतारात तुकाराम महाराज अंगद आहेत, कृष्ण अवतारात तुकाराम महाराज उद्धव आहेत, पांडुरंग अवतारात तुकाराम महाराज नामदेव आहेत, आणि 16व्या शतकात स्वतंत्र तुकाराम महाराज म्हणून आले. आणि मग देवाचे अवतार तुका त्याचे बरोबर. हा तुकोबारायचा अवतार स्पेशल भगवान विष्णूचा अवतार आहे. तुकोबाराचे वडील बोलोबा वारी करायचे पंढरीची नित्य नियमाने. माझ्या वडिलाची मेराशी का देवा 7-8 पिढ्यापासून हे चालत आलेली वारी कुटुंबामध्ये. मग बोलोबा तुकोबाराचे वडील ते वारी करायचे पांडुरंगाची. एके दिवशी कनकाई माता तुकोबाराची आई तिने हट्ट केला की म्हणले स्वामी मला तुमच्या बरोबर पंढरपूरला यायचे. अरे म्हणले फार लांब आहे, पायी जायचं, तुला जमायचं नाही, चलो म्हणले माघारी. दिला हाकलून. पण गंमत अशी झाली की तुकोबाराचे वडील पुढे गेले आणि मागून पाठीमागच्या लोकांसोबत त्या कनकाई आई बी आल्या. मग बोलोबा तुकाराम महाराजचे वडील बारीला लागलेत पांडुरंगाच्या. पण सहज नजर गेली तर कनकाई बी दिसली, त्यांची पत्नी बोलोबाची. अरे म्हणले तू कशी काय? म्हणले आले देवाने बोलला, आले मी आता. राग आला होता पण म्हणले ठीक आहे आता आलीच तर जाऊ द्या म्हणले. आता बोलोबा शांत झाले. म्हणले इकडे चल, बारीला लाग माझ्याजवळ. दोघे चालत 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 पांडुरंगाच्या मूर्तीपाशी गेले. बोलोबाने दर्शन घेतलं, पुढे गेले. कनकाई दर्शन घ्यायला. दर्शन घेऊन कनकाई पुढे निघाल्या. पांडुरंगाने हाताला धरलं कनकाईचं. थांब म्हणले, जाऊ नको पुढं. म्हणलं माझे एक काम करशील का? पांडुरंग कोणाला बोलतायत? कनकाईला, तुकोबाराच्या आईला. कनकाई माझे एक काम करशील का? कनकाई म्हणते काय देवा सांगा ना. पांडुरंग म्हणतो कनकाई मला 9 महिन्याकरता तुझं गर्भाशय दे. मला 9 महिन्याकरता तुझं गर्भाशय दे. मी विष्णू आहे पण तुकारामाच्या रूपानं मला तुझ्या पोटी जन्म घ्यायचा आहे. म्हणजे देवा या ना, यापेक्षा माझं काय भाग्य मोठं असेल. हे तुकाराम महाराज साक्षात महाविष्णू आहेत. हा पांडुरंग साक्षात, हे तुकाराम महाराज साक्षात महाविष्णू आहेत. हे तुकाराम महाराज साक्षात पांडुरंग आहेत. आणि मग तुकाराम महाराज काही साधीसुधी व्यक्ती नव्हती. महासंत आणि विष्णूचा अवतार. धनवरा तुकोबारा दोघे महाविष्णूचे अवतार. महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर. म्हणून तुकोबारायचा अवतार ज्याने तुकोबारायला प्रत्यक्षात पाहिलं ते म्हणतात भाग्य आम्ही तुका देखी येला. भाग्य आम्ही तुका देखी येला. आम्ही तुकाराम महाराज पाहिला हे आमचं भाग्य आहे. भले आम्ही तुकाराम महाराज पाहिले नाही पण भाग्य आम्ही गाथा देखी येला
एवढं तर म्हणू शकतो. भाग्य आम्ही गाथा देखील. तुकोबाराच्या काळातल्या लोकांनी तुकाराम महाराजाला पाहिलं, त्यांचं भाग्य. आम्ही तुकोबाराच्या गाथा पाहतो, हे आमचं भाग्य. भाग्य आम्ही तुका देखील, आम्ही एवढंच म्हणू, भाग्य आम्ही तुकोबाचा गाथा देखील. आणि म्हणून तुकोबार आहे ही विभूती दुसरं तिसरं कोणी नसून ही साक्षात महाविष्णू आहे. आणि ज्या रामेश्वर भट्टानं आयुष्यभर तुकोबाराचा छळ केलाय, तुकोबाराला जीवन नकोसं केलंय, तुकोबाराला सळो पळो केलंय, तुकोबारावर गाव सोडून जाण्याची पाळी आणली. पण ज्यावेळेस तुकोबाराचे नाना प्रकारचे चमत्कार रामेश्वर भट्टानं पाहिलेत, अनगडशाचा कटोरा भरलेला पाहिलाय, चिंतामणी देवाला गणपतीचं दर्शन घडून दिलंय, प्रत्यक्षात रामेश्वर भट्टाच्या अंगाचा दाह थांबलाय तुकोबाराच्या कृपेमुळं. तुकोबाराच्या नावाने यम थरथर कापतोय आणि तुकोबाराच्या गाथेच्या वह्या मुरमुऱ्यासारख्या लाह्या जशा पाण्यावर तरंगात, तशा तुकोबाराच्या गाथेच्या वह्या पाण्यावर तरंगतात, न भिजता जशाच्या तशा. हे सगळे चमत्कार पाहून रामेश्वर भट्टाची झाग गेली. आणि जे ब्राह्मण आणि स्वतः रामेश्वर भट्ट तुकोबाराला त्रास देत होते, त्या ब्राह्मणाला हाक मारली रामेश्वर भट्टाने. म्हणले, ए ब्राह्मणानो इकडे या. म्हणले, काय महाराज? म्हणले, मी सांगतो ते ऐका. म्हणले, काय? म्हणले, ऐका. म्हणे, रामेश्वर भट्ट द्विजा, म्हणे, रामेश्वर भट्ट द्विजा, तुका विष्णू नाही दुजा. विठोबाय रखुमाई, जय जय विठोबाय रखुमाई, जय जय विठोबाय रखुमाई, विठोबाय रखुमाई, विठोबाय रखुमाई, विठोबाय रखुमाई. यथामती आपण अभंगाचा भावार्थ पाहिलाय. 2 मिनिटात सारांश. श्री संत रामेश्वर भट्ट उदार अंतकरणानं ज्यांनी आयुष्यभर तुकोबारासोबत वैर केलं, तेच रामेश्वर भट्ट ज्यावेळेस त्यांना तुकोबाराच्या पुरुषार्थाची महती कळाली, त्यांनी तुकोबारा काय आहे ते अनुभवलं, तुकोबाराचे चमत्कार पाहिले नाना प्रकारचे. हे अनुभव घेतल्यानंतर रामेश्वर भट्ट तुकोबारासोबतचं वैर सोडून देतात आणि मोठ्या उदार अंतकरणानं म्हणतात की तुकाराम तुकाराम नाम घेता का पेयम. धन्य तुकोबा समर्थ जेने केला हा पुरुषार्थ. जळी दगडासहित वया तारियल्या जैसा लाह्या. म्हणे रामेश्वर भट्ट द्विजा, तुका विष्णू नाही दुजा. हे गौरवशाली शब्द आहेत. अतिशय सुंदर असे हिऱ्यासारखे, मोत्यासारखे, सोन्यासारखे शब्द रचलेत. फार सुंदर रचना आहे अभंगाची. आणि ही तुकोबाराबद्दलची गौरवशाली रचना रामेश्वर भट्टासारख्या वैरानं करावी. मी आरंभीला बोलून गेलो की घरच्या लोकांनी आपल्या फेवरमधल्या असल्या माणसाने आपली स्तुती केली, त्यात काय मोठेपण आहे? प्रेमाच्या पोटी आपण दाटोमोठीची खोटी स्तुती करतो एकमेकाची मोठेपणा वाढवण्यासाठी. पण वैराने आपली तोंड भरून स्तुती करावी, हे कौतुकास्पद आहे. हे कौतुकास्पद आहे. रामेश्वर भट्ट नंबर 1 चे वैरी कुणाचे? तुकोबाराचे. आणि रामेश्वर भट्टासारख्या वैरानं म्हणाव की तुकाराम तुकाराम नाम घेता का पेयम. धन्य तुकोबा समर्थ जेने केला हा पुरुषार्थ. जळी दगडासहित वया तारियल्या जैसा लाह्या. म्हणे रामेश्वर भट्ट द्विजा, तुका विष्णू नाही दुजा. हा जो तुकोबाराचा गौरव आहे, तुकोबाराची महती जी रामेश्वर भट्टानं वर्णिली आहे, ही वैरानं वर्णिली आहे, तुकोबाराच्या वैरानं वर्णिली आहे. यात तुकोबाराचं मोठेपण आहे. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. जय विठ्ठल जय जय विठ्ठल, बोलिली लेकुरे वेडी वाकुडी उत्तरे. करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध, नाही विचारीला अधिकार मी आपुला. करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध, तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पाया पै किंकरा.
करा क्षमापराध महाराज तुम्ही सिद्ध. ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम 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 तुकाराम. पुंडलिक वरदे हरविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. गोपाल कृष्ण भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. विठ्ठल 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 विठ्ठल.